हो, येतोय. तर नमस्कार सगळ्यांना. आज आपण सेलेस्टाईन प्रोफेसी या पुस्तकाचा मराठी अनुवाद शाश्वत सत्याचा शोध या पुस्तकामध्ये पुढं बघणार आहे. आपण काल 2 प्रकरणं कंप्लीट केली. तर त्याच्या पहिल्या प्रकरणामध्ये त्यांना त्या जेम्स नावाचा आपला जो नायक आहे त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि त्याला एका हस्तलिखिताबद्दल पांडुलिपीमधल्या हस्तलिखिताबद्दल कळलेलं आहे आणि त्याला क्युरिओसिटी जागृत झाली आहे आणि तो आता पेरू देशामध्ये जायला निघालेला आहे. त्याच्यानंतर तो दुसऱ्या प्रकरणामध्ये तो एका डॉब्सन नावाच्या इतिहास शिकवणाऱ्या प्राध्यापकाला भेटतो आणि त्याच्या सर्व त्या हस्तलिखिताबद्दल वगैरे तो चर्चा करतोय आणि त्यांनी बऱ्याच त्याचा जो ऐतिहासिक दृष्टिकोन जो असतो की इतिहासामध्ये काय काय गोष्टी घडत गेल्या पुढं पुढं आणि कसा मग आपण सगळेजण जे भौतिक वादामध्ये अडकलोय आता ते कसं कसं आपण पुढं पुढं गेलो. म्हणजे पूर्वी आपण जर आता प्रथा रूढी वगैरे बघितल्या तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी असं सांगितलं होतं की जे आपल्याकडं पुजारी वगैरे किंवा विशिष्ट प्रकारे पूजा केली तरच आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळू शकतो किंवा काही नियम पद्धती पाळल्यानंतरच त्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे धर्माच्या नावाखाली ज्या काही गोष्टी होत होत्या त्या अगदी चुकीच्या नव्हत्या, पण त्याच्यामध्ये फक्त कर्मकांड असं जे शिकवलं आणि त्याच्यामध्ये एक ठराविक लोकांचं जे वर्चस्व होतं की आम्ही पूजा केली तरच सगळं व्यवस्थित होणार किंवा तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळणार किंवा तुम्ही केलेली भक्ती ही फलित होणार असं जे सगळं होतं. आणि पाश्चिमात्य देशामध्ये चर्चचे जे अधिकारी होते त्यांच्या मार्फत हे केलं जात होतं की तो एक पूर्ण समाजच वेगळा होता आणि त्यांच्याकडूनच जर प्रार्थना केली तरच ती प्रार्थना देवापर्यंत पोचते असा तो एक भ्रम करून ठेवला होता. तर त्याच्यातून पुढे आपण विज्ञानवादाकडे कसं गेलो, वैज्ञानिक दृष्टिकोन कसा पुढे आला, आपण गोष्टी कशा प्रकषान म्हणजे कुठलाही आपल्याला प्रयोग जर सिद्ध करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण वैज्ञानिक दृष्टिकोन वापरायला लागलो की कुठल्या गोष्टी आता समज म्हणजे पूर्वी कसं जे नियम आहेत ते त्याचंच पालन केलं तरच ती गोष्ट पूर्ण होत होती आणि जे पुजारी वगैरे म्हणायचे किंवा चर्चमधले लोक म्हणायचे त्याप्रमाणेच लोक करायचे. त्यांनी कधी प्रश्न वगैरे केला नाही. त्याच्यानंतर वैज्ञानिक कार्यपद्धती जी होती, जे काही शोध लागले नवनवीन ते शास्त्रज्ञांनी पूर्ण पडताळणी करून आणि त्याचे काही नियम वगैरे सांगितलेले आहेत की काही नैसर्गिक नियम आहेत. आता आपण धातू वगैरे बघतो किंवा पाण्याचे काही गुणधर्म आहेत. म्हणजे असं सगळं त्यांनी प्रत्येक वस्तूबद्दल एक वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. तर त्याच्याकडं आपण वळलो आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू पूर्णपणे आपल्या जे धर्मामध्ये किंवा जो काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आपला तो आपल्याला प्रथांमध्ये वगैरे दिसत नव्हता. त्याच्यामुळं आपण त्याच्यापासून दूर व्हायला लागलो किंवा जे काही मूळ आपलं होतं, जे ग्रंथांमध्ये लिहिलेलं ज्ञान होतं त्याच्यापासून आपण पूर्णपणे अलिप्त व्हायला लागलो. कारण त्याच्या मागचे जे काही वैज्ञानिक गोष्टी होत्या
ते मधल्या पिढींना काही माहितीच नव्हत्या. ते फक्त अंधपणाने त्याचं पालन करत होते, की पूजा का करायची, यज्ञ का करायचे, या गोष्टींचं कारण त्यांनी कधी विचारलं नाही आणि त्यांना त्याची उत्तरं पण नव्हती. आता हस्तलिखिताचा दुसरा भाग जो आहे, पहिला भाग आहे तो आहे की योगायोग. जे काही योगायोग घडतात, ते योगायोग माझ्या आयुष्यामध्ये का घडतात? तर हा प्रश्न येणे आणि योगायोगांकडं आपण एक सकारात्मक दृष्टीने बघणे किंवा एक सिंक्रोनिसिटी जी म्हणतो आपण, ती सिंक्रोनिसिटी लावणे, की ह्याच्यानंतर हा योगायोग झाला किंवा ही व्यक्ती मला भेटली. त्याच्यानंतर हे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडले. तर ते का घडले? त्याच्यामागचं कारण काय? याबद्दल विचार करणे हा योगायोगाचा दुसरा हे आहे. तर त्याच्यानंतर जो डॉब्सन आहे, डॉब्सन त्याला तो विमानामध्ये भेटलेला. तर त्याच्याशी चर्चा वगैरे करून मग तो पेरू देशामध्ये जेव्हा पोहोचतो जेम्स, त्यावेळेला तिथं त्याला विल्सन म्हणून जो मुलगा आहे तो त्याला वाचवतो आणि तो डॉब्सन पोलिसांच्या हातामध्ये लागतो. आता हा विल जो आहे, तो विल अतिशय छान कॅरेक्टर आहे ह्याच्यामधलं. कारण की त्यांनी स्वतः तो नवव्या हस्तलिखिताच्या शोधामध्ये आहे आणि त्याला सगळे भाग, 8 भाग सगळे पूर्ण माहिती आहेत किंवा त्याच्याबद्दल कसं काम करायचं हे त्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळं तो अतिशय असा गंभीर असतो नेहमी. आणि नेहमी तो असं म्हणतो की तू तू तुझ्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढ. मला सगळं विचारण्यापेक्षा तू तुझ्या आयुष्याकडे लक्ष दे. आता तो त्याच्यानंतर सांगतोय की योगायोगांनी घडणाऱ्या भेटींना अनेकदा खोल अर्थ असतो. आता आपण लोक आपल्याला भेटतात त्यावेळेला काय काय घडतं किंवा कशा गोष्टी घडून येतात, ती लोक काय आपल्याला ज्ञान देतात, कुणाची ओळख करून देतात. तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला त्या भेटींमधून घडतात. आणि त्याच्यानंतर सांगितलं की ऊर्जेशी अनुसंधान साधल्यानंतर अशा योगायोगांच्या घटना घडू लागतात, म्हणजे वारंवार घडू लागतात. मग ऊर्जेशी अनुसंधान साधलं म्हणजे काय केलं? जे आपण ध्यान करतो किंवा ज्ञान घेतो, पुस्तकं वाचतो, त्या पद्धतीचं सगळं जे काही आवश्यक आहे, मनन चिंतन करतो, लेखन करतो. तर जिज्ञासा जर आपल्याकडे असेल, तर आपल्याला पुढची माहिती कळत जाते. आता हे पण आपलं झालं होतं काल. आता विश्व भौतिकी ऊर्जा. आता आपल्याला सगळ्या गोष्टी समोर दिसतायत. तर आपण म्हणतो या वस्तू आहेत, हे जग दिसतंय आपल्याला, सगळ्या ज्या दिसणाऱ्या वस्तू आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आपण कशावर विश्वास ठेवत नाही, की दुसरी कुठली गोष्ट ह्याच्यामध्ये कार्यरत असेल म्हणून. तर हा जो विल्सन आहे, तो त्याला अँडीज पर्वतरांगांच्या मध्ये विसिएंट म्हणून एक ठिकाण आहे, त्या विसिएंटच्या तिथं घेऊन जातो आणि सांगतो की तिथं अशा विशिष्ट प्रकारच्या संशोधनासाठी स्पेशल अशा तयार केलेल्या बागा वगैरे आहेत आणि त्या बागांमध्ये तुला संशोधन करणारे खूप शास्त्रज्ञ म्हणा किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी तुला तिथं भेटतील. मग तो त्याला तिथं घेऊन जातो. तिथं त्याला एक जीवशास्त्रज्ञ जी मुलगी असते, पदार्थ विज्ञानाचे शास्त्र ती अभ्यास करत असते त्याचा, तिचं नाव आहे सारा लर्नर. ती भेटते. ती या जेम्सला बरंच काही शिकवते पुढे जाऊन. आता ती ही माहिती सांगते की गेलं वर्षभर मी इथे वरचेवर येत आहे. कुठं? विल्सन लॉज म्हणून जे ठिकाण आहे पेरू देशामध्ये. तर तिथं ज्या संशोधनाच्या स्पेशल जंगल आहेत मोठी, तर त्या जंगलामध्ये एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये असे संशोधन करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक येऊन राहतात आणि तिथल्या झाडांवर म्हणा किंवा
पूर्ण जंगलांमध्ये ज्या काही घडामोडी होतात, पर्वत आहेत, काय आहेत तिथं, तर त्या निसर्गामध्ये जी ऊर्जा वगैरे आहे, त्याचा अभ्यास करण्यासाठी तिथं लोकं येतात. ती सांगते. आता मागच्या 20 एक वर्षापासून ही जागा देशोदेशीच्या संशोधकांचं एक आवडतं ठिकाण बनलं आहे. वेगवेगळ्या विज्ञान संस्थांची चर्चासत्र येथे आयोजित केली जातात. जीवशास्त्रज्ञ व पदार्थ विज्ञानाचे शास्त्रज्ञ यांचा इथे जास्त वावर असतो. म्हणजे इथं ही लोकं येऊन राहतात. आणि आता तिसऱ्या भागाबद्दल बोललेलो आहे. तर तिसऱ्या भागामुळे भौतिक जगाबद्दलचं संपूर्ण नवीन ज्ञान उजेडात येणार. पूर्वी अदृश्य स्वरूपात असणारी ऊर्जा आता मानवजात प्रत्यक्ष पाहायला शिकणार आहे. मग ती इथं त्याला बरंच काही जे आपण म्हणतो ब्रह्मांडीय ऊर्जा, ऊर्जा बघतो, ऑरा बघतो आपण, त्या सगळ्या गोष्टी ती इथं त्याला शिकवते. ह्या अपूर्व गोष्टींचं संशोधन आणि चर्चा यामध्ये कुतूहल असणारे शास्त्रज्ञ इथं भेटतील तुला, असं ती म्हणते. आता चर्च किंवा अधिकारी जे असतात ते या सगळ्याच्या विरोधात का असतात? कारण ती सांगते इथं, लिखाणाचा दुसरा भाग आठवून पहा. दुसऱ्या भागामध्ये आपण जो वैज्ञानिक दृष्टिकोन, इतिहासामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्याच्यानंतर आपण कसं वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे वळलो, त्याच्याबद्दल दिलेलं आहे. मध्ययुगाच्या जगाविषयीचा दृष्टिकोन कोलमडून पडल्यानंतर आपण एका अज्ञात विश्वास राहत आहोत, अशी आपल्या पाश्चिमात्यांना जाणीव झाली. सर्वानुमते ह्या विश्वाचं स्वरूप समजून घेण्याचं ठरलं आणि या प्रयत्नात एक गोष्ट लक्षात आली, काहीही करून भ्रामक समजुतींपासून वस्तुस्थिती वेगळी करायला हवी. आता नेमकं हेच आपण इथं करतोय. काय करतोय? वस्तुस्थिती नक्की काय आहे आणि भ्रामक समजुती किंवा आपल्या कल्पना काय आहेत, जे आपण मॅट्रिक्स म्हणतो. मॅट्रिक्स काय आहे? तर ज्या काही भौतिक गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये क्षणिक आनंद आहे, ते सगळं जे आहे ती भ्रामक समजुती आहे. ते आपण आपल्या आयुष्यातून पूर्ण वेगळं करतोय. आणि खरं सत्य काय आहे? वस्तुस्थिती काय आहे? तर आत्मा हे अ, अनंत आत्मा आहे किंवा त्याला मरण नाहीये, आणि त्याचं ज्ञान घेणं हे आपलं अ, कर्तव्य कळलेलं आहे. पण वस्तुस्थिती काय? वस्तुस्थितीबद्दल इथं अजून प्रश्न लोकांना पडलेले आहेत. तर पहिल्यांदा तर कळलं की हे भ्रामक ज्या बाकीच्या समजुती आहेत त्या चुकीच्या आहेत, किंवा देवाबद्दल वगैरे जे काही भरवलेलं आहे आपल्याला पहिल्यापासून, ते सगळं चुकीचं आहे. हे कुठंतरी आपल्याला अद्वैतवादाकडे घेऊन जातंय. हे करत असताना शास्त्रज्ञांनी अशी भूमिका घेतली की विश्वाच्या स्वरूपाबद्दलच्या प्रत्येक नवीन विधानासाठी सबळ पुराव्याची नितांत गरज आहे. आता विश्वाचं स्वरूप काय आहे, त्याच्याबद्दल जे काही नवीन नवीन संशोधन होते, त्याच्याबद्दल त्यांनी पुरावे गोळा करायला सुरुवात केली. ह्या भूमिकेला शास्त्रीय दृष्टिकोन असं म्हणतात. कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी दृश्य व स्पर्श स्वरूपातील पुराव्याची आवश्यकता असते. काय असतं तर ते दिसायला पाहिजे कुठलीही गोष्ट, किंवा आपण ती स्पर्श करू शकलो, म्हणजेच की अनुभवातून यायला पाहिजे, तरच आपण ती गोष्ट मान्य करतो. भौतिक स्वरूपातील पुराव्याच्या अभावी कोणतीही कल्पना सरळ सरळ नाकारली जाते. म्हणजे तिचं म्हणणं हे आहे की आता कथा कादंबऱ्यांमध्ये वगैरे बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असतात, पण खरं तर आपण त्या अनुभवत नाही, किंवा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण अनुभवत नाही. तर त्या गोष्टी काय फक्त परिकल्पना किंवा काल्पनिक अशा समजल्या जातात. त्याचप्रमाणे ह्या हस्तलिखितामध्ये जे काही लिहिलंय ते पूर्णपणे स्वतःच्या अनुभवावर आधारित असल्यामुळं
जे चर्चचे लोक किंवा अधिकारी जे आहेत ते हे सगळं मान्य करत नाहीयेत. कारण निसर्गातील स्पष्ट दिसणाऱ्या गोष्टी, उदाहरणार्थ खडक, शरीर, वनस्पती इत्यादी बाबतीत ही भूमिका तंतोतंत लागू पडते. काय? की आपण या गोष्टी बघू शकतो, स्पर्श करू शकतो आणि आपल्याला त्या आहेत याची जाणीव होते. भौतिक जगातील सर्व गोष्टींना लवकरच विशिष्ट नावं देण्यात आली. सरतेशेवटी आपण या निष्कर्षाप्रत पोहोचलो की निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना ठराविक नियमानुसार घडतात. प्रत्येक घटनेमागे विशिष्ट असे दृश्य व अनाकलनीय कारण असते आणि त्यामुळे फक्त प्रत्यक्ष दिसणाऱ्या व जाणवणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं गेलं. मग ह्याच्यामुळं काय झालं, की बऱ्याच अशा अनपेक्षित गोष्टी सुद्धा शास्त्रज्ञांना दिसून आलेल्या आहेत, की आता आपण ऊर्जेबद्दल जेव्हा बोलतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी ह्या फक्त अनुभवावरच अवलंबून असतात. ते आता आपण इथं सुद्धा बघतो, बरेचसे साधक म्हणजे सगळेच साधक असे आहेत, त्यांची आपापली एक प्रगती होण्याची गती आहे. त्याच्याप्रमाणेच किंवा त्यांना अनुभव येतात. ते त्यांच्या त्यांच्या एका प्रवासानुसार होतात किंवा त्यांची प्रगती, उन्नती कशी होणार आहे, ते त्यांच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. आता अनिश्चित व गूढ गोष्टी पद्धतशीरपणे दूर सारल्या गेल्या. काय झालं? गूढ गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल कोणी संशोधन करत नाहीये किंवा अनिश्चित गोष्टी आहेत. म्हणजे आपण सांगू शकत नाही, की मला जो अनुभव आला तो दुसऱ्यांना येईलच असं नाही. आयझॅक न्यूटनची विचारसरणी अनुसरता आपण अशा निर्णयापर्यंत पोहोचलो, की विश्व हे एक निश्चित नियमांवर चालणारं प्रचंड यंत्र आहे. काय न्यूटननी काय सांगितलं, की हे पूर्ण विश्व जे आहे, ते ठराविक नियमाप्रमाणे चालतं. आणि ते एक प्रचंड खूप मोठं यंत्र आहे. कारण बराच काळ फक्त एवढंच सिद्ध होऊ शकलं. आपल्याला त्याच्या पुढं काही माहितीच नव्हती. वरवर पाहता एकमेकांशी काहीही संबंध न दिसणाऱ्या, परंतु एकाच वेळी घडणाऱ्या अनेक घटना या सहजच घडल्या असाव्यात असा विचार होऊन सोडून दिल्या गेला. म्हणजे ह्याचा विचार झाला होता, की म्हणजे गोष्टी काही वेगळ्या वेगळ्या घडल्या होत्या, पण त्याचा कशाशीच संबंध लागत नव्हता. म्हणजे कुठंच त्यांना त्याचे पुरावे सापडत नव्हते किंवा नियमामध्ये न बसणाऱ्या अशा गोष्टी बऱ्याचशा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्या गोष्टी तिथं सोडून दिलेल्या. त्याच्यापुढं काही सुद्धा त्यांनी संशोधन केलं नव्हतं. आता त्याच्यानंतर ते सांगतात, की विश्वाचं गूढ स्वरूप पुन्हा एकदा प्रकाशात कधी आलं? तर भौतिकशास्त्रामध्ये झालेल्या क्रांतीबद्दल मागच्या अनेक वर्षात बरंच लिहिलं गेलंय. परंतु या क्रांतीच्या मुळाशी दोन मुख्य शोध आहेत. ते म्हणजे क्वांटम थिअरी व अल्बर्ट आइन्स्टाईनची रिलेटिव्हिटी थिअरी, सापेक्षतावाद. आता हे क्वांटम थिअरी वगैरे आपल्याला पुढच्या जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये डिटेल येणार आहेत. पण आपल्याला हे माहिती आहे, की क्वांटम थिअरी म्हणजे की जे सगळ्यात छोटे पार्टिकल आहेत प्रत्येक अणूमधले, त्या रेणूमधला छोटा पार्टिकल जो आहे तो अणू आहे. अणूमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन असे असतात आणि त्याच्यामध्ये एक जो सगळ्यात मध्यभागी जो असतो ते ॲक्चुअली काय असतं, तर ती एनर्जी असते आणि ती एनर्जीच ह्या अणू अणूला पूर्ण ऊर्जा देत असते आणि ती त्याच्याकडून जे काही कार्य करायचे ते करून घेत असते. तर क्वांटम फिजिक्स बद्दल आपण शिकणारच आहोत. आता अल्बर्ट आइन्स्टाईनची सापेक्षतावाद हा तर आपल्याला माहितीच आहे. आता आइन्स्टाईनने आपल्या आयुष्यभर केलेल्या संशोधन कार्यातून असं दाखवून दिलं, की आपल्याला दिसणाऱ्या घनवस्तू म्हणजे मुख्यतः पोकळ जागा असून ती वाहणाऱ्या ऊर्जेची रचना असते. म्हणजे कुठलीही जर वस्तू असेल, घन आहे किंवा काही असली, तर ती काय एक वाहणारी ऊर्जा आहे. म्हणजे तिथं ऊर्जा वाहतच असते. असा जो फ्लो असतो तो सांगितलेला आहे अल्बर्ट आइन्स्टाईनने. मानवी शरीर सुद्धा याला अपवाद नाही. म्हणजे आपलं शरीर सुद्धा एक एनर्जीच आहे.
क्वांटम थिअरीने असं स्पष्ट केलं आहे की ऊर्जेच्या रचनांचे अतिशय सूक्ष्म पातळीवर निरीक्षण करता धक्कादायक परिणाम दिसून येतात. संशोधनातून असं प्रकाशात आलं आहे की ऊर्जेचे अतिसूक्ष्म कण हे लाटेच्या स्वरूपात असतात. काय असतात? वेव्ह असतात. वेव्ह म्हणजे जे असे वर खाली वाहणारे, जसं पाण्यामध्ये तरंग उठतात, तशा प्रकारची ही ऊर्जा आपल्या इथून वाहत असते. शेप आहे किंवा घन असं काही आहे, असं म्हणजे ह्याच्यामध्ये दिसत नाहीये. तर लाटेच्या स्वरूपात ते दिसतात. पण ज्या वेळेला कोणी बघणारा असेल, तिथं ऑब्झर्वर असेल, त्यावेळेला तेच कण जे आहेत, ते एखाद्या वस्तूमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसतात. हे क्वांटम थिअरीचं एक सिद्धांत दिलेला आहे त्यांनी. 2 गुणधर्म दिलेले आहेत. त्यापैकी हा एक आहे आणि दुसरं म्हणजे काय आहे, तर त्याची निश्चित जागा व दुसरं म्हणजे त्याची गती. गती आणि त्याची जी पोझिशन आहे, हे दोन्ही सुद्धा आपण मोजमाप नाही करू शकत असं आहे. जर आपण गतीचा विचार करायला गेलो, तर आपल्याला त्याची निश्चित जागा नाही सांगता येत आणि जागेचा विचार करायला गेलो, तर आपल्याला त्याची निश्चित गती सांगता येत नाही. आता याच्याबद्दल पूर्ण डिटेल आपल्याला अमृता मॅडम घेणारच आहेत. परंतु हे दोन्ही गुणधर्म एकत्र मोजता येत नाहीत. जर तुम्ही त्याची गती मोजायला गेलात, तर त्याची जागा नीट ठरवता येत नाही आणि त्याची निश्चित जागा ठरवायला गेलात, तर त्याची गती मोजता येत नाही. या जागेच्या व गतीच्या अनेक शक्यता एकात-एक मिसळून ही वेव्ह बनलेली असते. एक मिनिट. तर या ऊर्जेबद्दलचं जे काही आहे संशोधन, ते अगदी आता डीप सुरू झालेलं आहे आणि व्यवस्थित त्याच्यावरचे जे पुरावे आहेत, ते गोळा करायचं शास्त्रज्ञांचं काम चालू आहे. आता इथं सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्ही या जागेच्या व गतीच्या अनेक शक्यता एकात एक मिसळून ही वेव्ह बनलेली असते. जेव्हा तुम्ही वेव्हचे निरीक्षण करता, त्यावेळी ही अनिश्चित वेव्ह एका ठिकाणी कोसळते व ते कण भौतिक सत्यतेत येतं. म्हणजे ते आपल्याला वस्तू किंवा एखाद्या व्यक्तीच्या रूपात दिसतात. म्हणजेच निरीक्षणाची क्रियाच परिणाम ठरवते. म्हणजे आपले डोळे, जसं मॅडम सांगतात, आपले डोळेच ठरवतात की पुढं काय येणार आहे किंवा काय. जणू काही निरीक्षकाच्या अपेक्षांनी हे अतिसूक्ष्म कण प्रभावित होतात. म्हणजे तिथं निरीक्षक आहे किंवा कोणी बघणार आहे, तर ह्याच्यावरच त्याचे सगळे परिणाम ठरलेले असतात आणि ते कण आपल्याला वस्तूच्या स्वरूपात दिसतात. आता ह्या लेखकाला हे लक्षात येत नाहीये की नक्की ही काय सांगते म्हणून. मग ती म्हणते, थांब तुला मी सोप्या शब्दात सांगते. विश्व ज्या मूळ घटकापासून बनले आहे, त्याचा गाभा म्हणजे केवळ ऊर्जा असून ती मानवी इच्छा आकांक्षानुसार आकार घेते. हेच तर आपल्याला शिकवलंय आपल्याला मॅडमनी नेहमी, की जी ऊर्जा आहे ती मानवाच्या इच्छा आकांक्षेनुसार आकार घेते. जसं काही आपल्या अपेक्षांमुळे आपल्यामधील ऊर्जा बाहेरील जगात प्रभावित होऊन ऊर्जेच्या दुसऱ्या रचनांवर प्रभाव पडते आणि लिखाणाचा तिसरा भाग या गोष्टीवर विश्वास ठेवायला प्रवृत्त करतो. म्हणजे हा जो तिसरा भाग आहे, तो सांगतो की ही ऊर्जा सगळीकडं विश्व जी चालवते ती ही ऊर्जाच आहे आणि ऊर्जा ही मानवाच्या इच्छेनुसार
आता याच्यामध्ये ती त्याला हा जो तिसरा भाग आहे त्याची प्रत देते वाचायला आणि त्याबद्दल माहिती सांगते. हा भाग भौतिक जगाविषयीचा आपला समज पार बदलून टाकतो. साराचे शब्द माझ्या कानात घुमू लागले. तो आता ह्याच्याबद्दल विचार करतोय की दुसऱ्या सहस्त्रकानंतर काही वर्षात आपल्याला नव्या ऊर्जेचा स्रोत समजेल. ही ऊर्जा मानवासह सर्व गोष्टींचा मूळ घटक असून त्यांच्याकडून बाहेर उत्सर्जित केली जाते. आता ही ऊर्जा दिसण्याची सुरुवात प्रथम निसर्गातील सौंदर्याकडे आकर्षित होऊन विकसित झालेल्या सौंदर्यदृष्टीतून होते. हा विचार करत असताना खालच्या बाजूने येणाऱ्या म्हणजे कोणतरी तिथं आलेलं आहे आणि ते त्यांना येऊन भेटतं. तर ह्याचं एक काय म्हणू शकतो, आपल्याला जेव्हा निसर्गातील गोष्टींचं सौंदर्य आकर्षित करतो किंवा आपण त्या सौंदर्याकडं आकर्षित होतो, तेव्हा जी सौंदर्यदृष्टी आपल्याकडे तयार होती, त्याच्यातून मग आपण ही ऊर्जा बघू शकतो. म्हणजे ती आपल्याकडं पात्रता येते. आपली सौंदर्यदृष्टी किती विकसित झाली आहे यावर आपण ऊर्जा पाहण्याच्या किती जवळ पोहोचलो आहोत हे ठरतं. एकदा ऊर्जा पाहिल्यानंतर आपल्याला जाणवतं की हा विकसित सौंदर्यदृष्टीचा पुढील टप्पा आहे. म्हणजे जेव्हा आपण निसर्गामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवतो, स्वतःकडे लक्ष देतो, या सगळ्या गोष्टी तेव्हाच विकसित होतात आणि ऊर्जा बघण्यासाठी आपण पात्र ठरतो. आता त्याला ती सांगते की तू आता असं झाडांकडं, वृक्ष, वेली यांच्याकडं छान लक्ष दे, त्यांच्याकडं बघत राहा आणि खरोखर तो सांगतो की तिथं जे सौंदर्य होतं जंगलांचं वगैरे, तिथं खूप वर्षापूर्वीची झाडं वगैरे होती. खूप त्याचे बुंदे असे मोठे जाड जाड होते की अनेक वर्ष त्याला कुणी कट केलं नव्हतं किंवा काही नाही. ती जशी पृथ्वीला अशी भरपूर ऊर्जा पोहोचवणारी अशी ती मोठी मोठी झाडं बघून त्याला हे खूप आवडतं निसर्ग सौंदर्य वगैरे. वृक्ष, वेली रेखीव व डौलदार दिसतायत म्हणजे असं तो सगळं इथं वर्णन करतोय आणि अ, त्याच्याबरोबरच त्याला आता हळूहळू क्युरिओसिटी वाढली किंवा जिज्ञासा वाढली की मला ही ऊर्जा कशी दिसेल म्हणून. मग तो झाडांचं निरीक्षण वगैरे करायला चालू करतो. आता तो सांगतो विश्वातील दृश्य व अधिक ठळक गोष्टींच्या बाबतीत उदाहरणार्थ वृक्ष, सूर्यप्रकाश किंवा ढगांचा कडकडाट अशा बऱ्याचशा गोष्टी त्याचा आपण हे केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जेव्हा आपण वेळ घालवतो, निसर्गामध्ये जेव्हा वेळ घालवतो तेव्हा आपली ऊर्जा वाढते. आता हे आपण व्यंगामध्ये बऱ्याच गोष्टी करतो. प्रत्येक घटकातील ऊर्जेचा रोपाच्या विकासाशी असलेला संबंध पडताळून पाहता. म्हणजे इथं एक त्यांना जे हे त्यांचं नाव मला आठवत नाही आता. एक प्रोफेसर येतं, शास्त्रज्ञ येतात आणि ते असतात की ते इथं जे झाडं वगैरे लावलेली आहेत, त्या झाडांवर त्या ऊर्जेचा प्रभाव कसा होतो किंवा आपण तिथं झाडाच्या तिथं बसून जेव्हा झाडाला ऊर्जा देतो, तेव्हा त्याच्यामध्ये कसा बदल होतो त्याच्याबद्दल ते संशोधन करत असतात. ही सारा सुद्धा त्यांच्यापैकी एक असते. प्रत्येक घटकातील ऊर्जेचा रोपाच्या विकासाशी असलेला संबंध पडताळून पाहता थक्क करणारे परिणाम दिसून आले. आमची प्रयोग केलेली रोपं आकाराने फार मोठी वाढली असं नाही, तर पोषण मूल्यांच्या निकषावरती अधिक सरस ठरली. म्हणजे ती जे काही त्याला फळं आली असतील किंवा फुलं किंवा त्याची जी प्रत आहे झाडांची ती अतिशय उच्च आहे आणि त्याची जी फळं आहेत ती जास्ती स्वादिष्ट आहेत किंवा ज्या काही भाज्या वगैरे उगवलेल्या आहेत
किंवा वनस्पती आहेत, त्या सगळ्या खूपच सकस आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये खूप ऊर्जा आहे. आता इथे एक मार्जरी नावाची प्रोफेसर त्याला भेटते आणि ती याच्याबद्दल सांगते. आपण जे अन्न खातो त्यातील पोषण मूल्यांचा शरीरातील अंतर्गत इंद्रियांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. या कार्यक्षमतेचं मोजमाप रक्ताच्या सूक्ष्म चाचण्यांमधून करता येतं. ती ती सांगते म्हणजे जेव्हा हेच अन्न किंवा हे ज्या वनस्पती आहेत, त्या जेव्हा खाल्ल्या, त्याच्यानंतर शरीरातलं जे काही मिनरल्स म्हणा किंवा काय असं रक्तामध्ये अ, ज्या चाचण्या केल्या त्याच्यामध्ये खूप जास्ती अ, पोषक तत्व त्या रक्तामध्ये आढळलेले आहेत. आता आपण बघतो पिरामिडच्या तिथलं सगळं किती सुंदर असतं किंवा कुठलीही तिथली फळं म्हणा किंवा काही ते या ऊर्जेनेच परिपूर्ण असतात. त्याच्यामुळे आपल्याला ती जास्ती स्वादिष्ट लागतात किंवा तिथं बहार फुलांचा जास्ती बहर येतो. तिथल्या सगळ्या वनस्पती आहेत किंवा आपण पिरॅमिडमध्ये बी जरी ठेवले बीज, तरी सुद्धा त्याची जी वनस्पती तयार होते ती सुद्धा अतिशय सकस आणि खूपच हे असते, उच्च प्रतीची असते. आता ते तिथं लोक काय करतात, की झाडांच्या आजूबाजूला पूर्ण गोल करून बसतात आणि तिथं त्या झाडाला ऊर्जा देतात. तर त्या ऊर्जा त्याच्यामुळं ते झाड अजूनच ऊर्जामय किंवा त्याचं जे अ, वाढ आहे ते खूप लवकर आणि बाकीच्या झाडांच्या तुलनेत खूप छान होते. आता त्यांनी सांगितले ही जी ऊर्जा बघायची असते, म्हणजे जे आपण ओरा वगैरे बघायचं म्हणतो, तर ती ऊर्जा सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या या 2 वेळांना एकदम छान दिसते किंवा दिसू शकते व्यवस्थित. म्हणून ते सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळेलाच याचं प्रॅक्टिस करायला बघतात. आता इथं दिले कराटेचे गुरु याला ची ऊर्जा म्हणून संबोधतात. यांच्यामध्ये हाताने विटा तोडणे, चारही बाजूची खेच न जुमानता एका जागी स्थिर बसणे, यांसारख्या जवळजवळ अशक्यप्राय गोष्टी या ची ऊर्जेमुळेच शक्य होतात. म्हणजे जी आपण ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणतो, ती गुरुत्वाकर्षणाला विरोध करून हवेमध्ये लयबद्ध गिरक्या घेत डोळे दिपवून टाकणाऱ्या हालचाली आपण शारीरिक कसरतींच्या खेळात नेहमीच बघत आलोत. या गोष्टी सुप्त ऊर्जा प्राप्त झाल्यानंतरच शक्य होतात. आता ऊर्जा कशी बघायची हे सांगितले. ज्या लोकांना ही ऊर्जा सहज दिसते ते मुख्यतः शाकाहारी आहेत आणि ते बहुधा इथे पिकवलेल्या अतिशय सकस भाज्या व फळे आपल्या आहारात घेतात. आता आहार का महत्वाचा आहे किंवा शाकाहारी असणं ही ऊर्जा दिसण्यासाठी किंवा तुमच्या आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी कशी महत्वाचं आहे ते इथे दिलेलं आहे. आता इथं या लेखकाला किंवा हे जे कॅरेक्टर आहे जेम्स त्याला ऑरा बघण्यासाठी किंवा एनर्जी फील्ड बघण्यासाठी एक प्रयोग करून दाखवलाय. तर तो म्हणजे आपली दोन्ही हाताची बोटं समोरासमोर अशी पकडायची. अशी समोरासमोर ठेवून ह्या दोन्ही बोटांच्या मध्ये नजर ठेवायची आणि ती थोडी अशी बाजूबाजूला अशी थोडी लांब लांब करत जायचं आणि त्याच्यातून जेव्हा आपण त्या बोटांमध्ये बघतो तर त्या वेळेला पाठीमागं जर आकाश असं पूर्ण दिसत असेल, म्हणजे आकाशाच्या बॅकग्राऊंडवर जर आपण हे करत असू, तर बोटांमधली ऊर्जा पटकन दिसते. तर आपण हे सगळ्यांनी करून बघायचंय. आता हा लेखक हे करतो, तेव्हा त्याला थोडीशी बोटांमध्ये असं धूसर अशी पांढरी फिक्कट रंगाची अशी ऊर्जा दिसते.
आणि त्याला खूप आश्चर्य वाटतं की हे काय आहे म्हणून. मग नंतर तो हळूहळू पूर्ण माणसाच्या बाजूला जे काही ओरा असतो किंवा एनर्जी फील्ड असते ते बघायचं तो प्रॅक्टिस करतो. त्याच्यानंतर तो त्याच्या जी ती सारा असते किंवा ती मार्जरी म्हणून त्याची एक मैत्रीण असते त्यांची पण ऊर्जा तो बघायला चालू करतो. झाडांची ऊर्जा दिसते. नंतर सारा त्याला शिकवते की आपण जेव्हा झाडाच्या जवळ बसतो तेव्हा झाड सुद्धा आपली ऊर्जा घेतं किंवा ते ऊर्जा आपल्याला देतं सुद्धा. आता तो त्याचा अनुभव सांगतोय की त्याला हा ऑरा किंवा एनर्जी फील्ड कसं दिसते. माझ्या नजरेच्या टप्प्यातील प्रत्येक झाडाभोवती असं शुभ्र प्रकाशाचं वलय मला स्पष्ट दिसत होतं. हे वलय पारदर्शी असल्यामुळे झाडाचा रंग व आकार जसाच्या तसा दिसत होता. बहुतेक मी अशा अवस्थेपर्यंत पोहोचलो होतो की मला आतापर्यंत न दिसलेलं झाडाचं हे नैसर्गिक रूप मी पाहू शकत होतो. म्हणजे तो म्हणतो की तुमची निरीक्षण करण्याची एक पात्रता आल्यानंतरच आपल्याला हे ऊर्जा वलय दिसू शकतं. मग तो सांगतोय की हे आकार, रंग, रूप जे काही झाडाबद्दल म्हणजे त्याला आधीच आकर्षण होतं आणि ह्या ऊर्जा फील्ड दिसल्यामुळं त्याला अजूनच जास्ती आकर्षण वाटतं आहे. आता तो त्याच्याबरोबरच्या लोकांबद्दल सुद्धा सांगतो. आता एक जण त्याला भेटतो. ह्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची आणि सुंदर गोष्ट ही आहे, की ज्याला कोणाला ज्या काही हस्तलिखिताबद्दल किंवा ज्या काही ऊर्जा बघण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर तिथं एक जण येतो आणि त्या साराबरोबर भांडतो. म्हणजे ते लोकांना ह्या गोष्टी नाही आवडत, जे तिथं कुठले रहिवासी लोक राहतात वगैरे. त्यांना हे नाही आवडत आहे की त्या शेतांमध्ये काय चाललं किंवा कसलं संशोधन चाललं याच्याबद्दल ते लोक तिच्याशी येऊन भांडतात की तुम्ही शास्त्रज्ञ कसले आहे वगैरे असलं काहीतरी. तर ज्या वेळेला तो माणूस तिच्याशी भांडत होता त्या वेळेला हा लेखक सारामध्ये आणि त्या माणसामध्ये हे ऊर्जा वलय बघत असतो आणि त्या ऊर्जा वलयांमध्ये जे काही चेंजेस होत होते ते चेंजेस तो व्यवस्थित टिपत होता की काय काय ह्यांच्यामध्ये चालू आहे. तर तो सांगतोय की दोघांचेही आवाज मागे सरकलो. सारा व तो माणूस एकमेकांसमोर साधारण 4 फुटांवर उभे होते. लगेचच त्या दोघांभोवतीची वलय दाट झाली व मनातील अशांततेमुळे वलयांमध्ये अस्थिरता दिसू लागली. म्हणजे हे जे एनर्जीफुल दिसतोय आता. हो. तर हे जे एनर्जी फील्ड आहे ते एनर्जी फील्ड त्याला बदलताना दिसतंय. म्हणजे आपण जे म्हणतो ऑरामध्ये आपल्याला जे ऊर्जा कमी झाल्यानंतर काही काय म्हणतो आपण छेद दिसतात किंवा
तिथली ऊर्जा अशी डिस्कनेक्ट झालेली दिसते. म्हणजे जे पांढरं धुसर वलय असतं ते तिथं नसतं किंवा वीक झालेलं दिसतं. तर तो सांगतो की 4 फुटांवर ते दोघं जण एकमेकांपासून उभे होते. म्हणजे आपल्याला जे मॅडम सांगतात की 6 फूट आपणावर असतो. तर या 6 फुटांसारखंच म्हणजे एकमेकांमध्ये ऊर्जा मिसळते ज्या वेळेला आपण एकमेकांशी बोलतो किंवा जवळ येतो. लगेचच त्या दोघांभोवतीची वलय दाट झाली व मनातील अशांततेमुळे वलयांमध्ये अस्थिरता दिसू लागली. वादविवाद चालू राहिल्यानंतर त्यांची ऊर्जा वलय एकमेकांना छेद देऊ लागली. एकाने मुद्दा मांडल्यावर त्याचे ऊर्जा वलय दुसऱ्याच्या वलयातील ऊर्जा शोषून तेथे पोकळी निर्माण करत असे. परंतु नंतर दुसऱ्याने प्रत्युत्तर केल्यावर ही ऊर्जा त्याला परत मिळत असे. ऊर्जा वलयाचं हे बदलणारं स्वरूप बघता माझ्या लक्षात आलं की वादविवाद जिंकणारा प्रतिस्पर्ध्याच्या ऊर्जेचा काही भाग शोषून घेऊन आपल्या ऊर्जेत भर घालतो. म्हणजे ज्या वेळेला आपण वादविवादामध्ये काही बोलत असतो किंवा आपला जो राग आहे तो दाखवत असतो किंवा दुसऱ्याला निरुत्तर करत असतो, त्या वेळेला पण अ, ऊर्जेचा काही भाग ज्याला आपण बोललोय समोरच्याचा तो ऊर्जा आपल्यामध्ये घेत असतो. आता त्याला ह्या सगळ्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की इतकी ऊर्जाची देवाणघेवाण होते आणि आपण हे कधीच बघितलं नाही. आणि हे आपण सगळेजण बघू शकतो. ज्या वेळेला आपल्याला ही ऊर्जा बघायला येईल त्यावेळेला आपण हे सगळं ऊर्जेचं देवाणघेवाण आहे ती आपण स्पष्ट डोळ्यांनी बघू शकतो. ही ऊर्जा पाहता येणं, भौतिक जगाचं नवीन स्वरूप आकलन होणं ह्या गोष्टी सहवासाने वाढीस लागतात. म्हणजे की आपण अशा लोकांच्या सानिध्यात राहिलो की जे म्हणजे ऊर्जेबद्दल अभ्यास करतायत किंवा त्याचं प्रॅक्टिस करतायत. तर अशा ग्रुपमध्ये राहिलो तर आपल्याला एकमेकांना त्याचा संसर्ग होऊन पूर्ण त्या ग्रुपला किंवा त्या पूर्ण लोकांना म्हणजे ज्याला ज्ञान नाहीये त्याला सुद्धा असणाऱ्यांना ही वलय लवकर दिसू लागतात. तू सुद्धा ही ऊर्जा बघू शकतो वगैरे असं तो त्या एक फील नावाच्या त्याच्या इथं मुलगा माणूस आलेला आहे त्याला असं सांगतो. आता सौंदर्याचा आस्वाद घेण्याच्या स्थितीतून म्हणजे आता जे सांगितलं की नैसर्गिक निसर्गाबद्दल जे सौंदर्य दृष्टी आहे त्याच्यातून आपण ऊर्जा वलय बघायला शिकतो. हे एकदा साध्य झाल्यावर भौतिक जगाच्या स्वरूपाबद्दलचे आपले ज्ञान झपाट्याने बदलते. त्यामुळे आपण ऊर्जेचे परिपूर्ण अन्न सेवन करायला सुरुवात करू व आपल्याला म्हणजे आपण अ, त्याच प्रकारचं अन्न खाल्लं पाहिजे किंवा तशाच लोकांच्या सहवासात राहिलं पाहिजे किंवा आपण या ऊर्जेचा अभ्यास करणाऱ्या समूहामध्ये राहून त्याचं प्रॅक्टिस केलं तरच आपल्याला पुढच्या गोष्टी कळू शकतात. आपल्याला वेगवेगळ्या परिसरातील वेगवेगळी ऊर्जा सुद्धा जाणवते. प्राचीन अरण्यांसारख्या नैसर्गिक वातावरणात ही ऊर्जा अतिशय मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होत असते. मग तो सांगतोय की जिथं खूप असे पर्वत वगैरे असतात किंवा जुनी जंगलं असतात किंवा नद्या वगैरे असतात अशा नैसर्गिक ठिकाणी आपल्याला ह्या ऊर्जा किंवा ह्या भरपूर प्रमाणात जाणवतात. म्हणून आपण तिथे फिरायला वगैरे गेलो तर आपल्याला खूप आनंदित वाटतं. आता त्यानंतर तो असं ठरवतो की ही ऊर्जा मी आता पूर्ण वाढवत राहणार आहे जे आपण ध्यानामध्ये करतो आहे. मानवाची ऊर्जेसाठी सुरू असलेली चढाओढ हा 4थ्या भागाचा विषय आहे. काय आहे की ऊर्जेसाठी असलेली चढाओढ म्हणजे आपण एकमेकांना बोलून भांडून काही करून ऊर्जा एकमेकांकडून घेत असतो. संपूर्ण विश्व एका गतिशील ऊर्जेचं बनलं आहे याची जाणीव होईल म्हणजे आता आपल्याला झालेलीच आहे ब्रह्मांड ऊर्जा.
ती ऊर्जा आपल्या जगण्यास कारणीभूत असून आपल्या इच्छा आकांक्षांना प्रतिसाद देते. आपल्याला हे सुद्धा जाणवेल. या ऊर्जेच्या प्रमुख स्रोतापासून आपण विलग झालो आहोत. त्यामुळेच आपल्याला दुर्बल, असुरक्षित, तणावग्रस्त वाटून सतत कमतरता जाणवते. काय होतं, की आपल्याला ही ऊर्जा कमी मिळाली किंवा आपण या स्रोतापासून बाजूला आहोत किंवा एखाद्या अशा ठिकाणी जसं आपण बोलतो, की अस्वस्थता आपल्याला पहिली जाणवत होती. आता त्या अस्वस्थतेतून ती अस्वस्थता का होती? तर आपल्याला ह्या ऊर्जेची कमी भासत होती. म्हणून आपल्याला दुर्बल, असुरक्षित किंवा तणावग्रस्त वाटत होतं. पण ज्यावेळेला आपण या ऊर्जेचे असे काही प्रॅक्टिसेस करतो, ध्यानधारणा म्हणा किंवा असं पुस्तकांचं वाचन किंवा निसर्गामध्ये जाणं, या सगळ्या गोष्टी करतो, त्यावेळेला आपली ऊर्जेची ती कमी आहे ती भरून निघते आणि मानसिकरित्या दुसऱ्याकडून आपण अशी ऊर्जा वगैरे घेत नाही, अशी चढाओढ करत नाही. तर आता आपण इथं थांबूया. मला थोडंसं काम आहे. कोणाला काही तर विचारायचं का? धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. विचारायचं असेल तर विचारून घ्या. धन्यवाद नूतन मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. खूप सुंदर हे केलं. मला ऊर्जा संबंधी थोडस म्हणजे तुम्ही जे म्हणला ना की बरोबर आहे. वादात जिंकणारा कायम अपयशी असतो, आर्य चाणक्य म्हणतातच. तर तसंच आहे ना, ऊर्जा एक्सचेंजच होते ना. म्हणजे जेव्हा आपण आर्यला कार्य करत बसतो ती ऊर्जा आपणच आपली डाऊन करून घेतो, कारण आपण तसं नाही केलं पाहिजे. हे खूप छान आता तुम्ही जे सांगितलं की ऊर्जा आपण कशी एक्सचेंज होते, तर ते मला म्हणजे ते सांगायचं होतं की बरोबर आहे. ते शांत राहणे आणि आपली ऊर्जा सेव्ह करणे आपापली हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे बरोबर ना मॅडम, म्हणजे मॅडम सांगतील, पण मला असं थोडंसं फील झालं. चालेल मॅडम, धन्यवाद. चला, तर धन्यवाद मैत्रिणी असतात नीता किंवा मॅडम. काही अजून कोणाला बोलायचंय का? चला, भेटूया संध्याकाळी. नूतन मॅडम, धन्यवाद सगळ्यांचे. धन्यवाद. धन्यवाद.